शिंदेंनी जसं उद्धव ठाकरेंना फसवलं तसंच या आमदाराने दिला एकनाथ शिंदेंना घरचा आहे. साताऱ्यातून पहिला आमदार फुटला. शिंदे गटाचा आमदार महेश शिंदे म्हणाला, मी मूळचा भाजपचा आहे. मी स्वतःच्या जीवावर आमदार झालोय. तुमचा शिंदे गट काल परवा जन्माला आलाय. एकनाथ भाईची एवढी इज्जत काढली तरी पण अजूनही शिंदे गटाने कोणतीही कारवाई या आमदारावर केली नाहीये. कारण भाजपची भीती आहे. कारवाई केली तर उपमुख्यमंत्रीपद जाईल. शिंदेंना कर्माची फळं व्याजासकट भोगावी लागणार. महेश शिंदेसोबत 5 आमदारांनी बंड केले. त्या 5 आमदारांची नावं चला बघूया. मी अनेकदा एका गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे. कर्माचा फेरा, नियतीची वसुली. तुम्ही वारंवार ऐकलं असाल. ज्यावेळेस कर्म वसुलीला निघतं, लक्षात घ्या, ज्यावेळेस कर्म वसुलीला निघतं त्यावेळेस कुणाचाही वशिला चालत नाही. हा खरं तर भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने स्थापन झालेला एक गट आहे. भारतीय जनता पक्षाची जोवर ह्या गटाला मान्यता आहे तोवर हा गट टिकेल. त्यानंतर मात्र या गटाचं अस्तित्व हे शून्य असेल, हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक विशेष उल्लेख करावा तर ते एकनाथ शिंदेच्याच पक्षामधून आमदार झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं. कारण लक्षात घ्या, मी या गोष्टीवर मी मागेही व्यक्त झालेलो आहे. आता हे महेश शिंदे, असे महेश शिंदे एकमेव नाही आहेत तिथे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पण गेलेत एकनाथ शिंदे गटामध्ये आणि तिथून आमदारकी लढवलेली आहे. मग तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर संगमनेरचा अमोल खताळ घ्या किंवा संजना दानवे घ्या छत्रपती संभाजीनगरमधून. आणखीनच उदाहरणं द्यायची झाली तर स्वतः निलेश राणेंचं उदाहरण घ्या, माफ करा, निलेश राणेंचं उदाहरण घ्या. राणेंचे पुत्र, राणे भाजपामध्ये, पुत्र शिंदे गटामध्ये. अगदी मुंबईतलं सुद्धा उदाहरण तुम्हाला सांगू शकतो, मुर्जी पटेलचं घ्या. मुर्जी पटेल हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आमदार झालाय. अशी अनेक उदाहरणं आहेत एकनाथ शिंदेच्या गटात, अशी अनेक उदाहरणं आहेत. या सगळ्यांनी जर अशाच प्रकारे एकनाथ शिंदे गटाला आतून सुरुंग लावले तर काय होणार बरं? तुम्ही मला सांगा. ज्यावेळेस हे आमदार बाहेर पडतील आणि भाजपच्याच नावाने बाहेर पडतील, तुम्हाला वाटतं चुनाव आयोग, मी आता सरळ व्यवस्थित शब्दात म्हणालो, चुनाव आयोग यांच्या विरोधात निर्णय देईल, यांना अपात्र करेल? तुम्हाला वाटतं? एक तुम्हाला सगळ्यात पहिला व्हिडिओ दाखवतो मी आता, ज्यामध्ये महेश शिंदेच्याच तोंडून एक शब्द येतोय, म्हणे मी कधी यांचा होतो, एकनाथ शिंदेचा मी कधीच नव्हतो, मी कायम भारतीय जनता पक्षाचं काम केलेलं आहे. महत्वाचं हे आहे, ह्याच भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेचा पक्ष फोडायला घेतलाय आणि सुरुवात झाली आहे महेश शिंदेपासून. कोरेगावचे आमदार संपूर्ण ह्या पट्ट्यामध्ये, या सातारा पट्ट्यामध्ये हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. या साताऱ्यामध्ये कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने शिरकाव केलाय हे सगळ्यात प्रथम तुम्हाला पाहायला हवं. खासदारही यांचा, 4 आमदार ह्यांचे, आता 5वा महेश शिंदे, उरलेला एकमेव शंभूराज देसाई, हा एकमेव ह्या शिंदे गटाचा आमदार राहील. बघा ना महेश शिंदे नेमकं काय म्हणाले. पहिली गोष्ट, नाराज व्हायला शिवसैनिक हायते कुठं एवढंच मला फक्त सांगा जिल्ह्यात. पहिली गोष्ट, जे नाराजी व्यक्त करतील त्यांना फक्त म्हणायचं की स्वतःचा गट निवडून आणलास का. बरं, माझ्या बायको काय शिवसेनेतनं निवडून आले आणि भाजपकडून अध्यक्ष झाली नाही, ती पहिल्यापासून भाजप बरोबर काम करते, माझं अख्खं कुटुंब करतं, मी स्वतः करत होतो. हे ऍक्सिडेंटल, ज्यावेळेला वाटपामध्ये सीट तिकडे गेली त्यावेळेला मी शिवसेनेकडे गेलो होतो. एवढंच नाही, एवढ्यावरच हा थांबलेला नाही. तर हा काय म्हणतो, महेश शिंदे नावाचा, म्हणजे भाजपाचाच म्हणेन मी सध्या, भाजपाचा आमदार काय म्हणतो, मी माझ्या जीवावर निवडून येतो, माझ्यावर कोणी नाराजी दाखवण्याचं काही कारण नाही, कारण मी माझ्या जीवावर निवडून येतो. आणि ही गोष्ट सत्य आहे बरं का, ही गोष्ट काही अर्थी सत्य आहे. कारण एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हा काही एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर, एकनाथ शिंदेच्या त्या कामाच्या करिश्म्यावर हा काही निवडून आलेला नाही. हे भारतीय जनता पक्षाचं त्यांचं मतदान आहे आणि धनुष्यामुळे गुमराह झालेल्या शिवसैनिकांचं मतदान आहे. हे शिवसैनिक आजही हजारोंच्या मतांमध्ये त्या धनुष्याचं बटन दाबतायत. आज विचार करा, हा म्हणतोय मी माझ्या जीवावर निवडून येतो. जरा पहा हा सुद्धा व्हिडिओ. माझ्या कशाला कोण काय चिडेल, काय कारण आहे? मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो, माझ्या कोणी चिडायचे कारण नाहीये. मी काय कोणाला त्रास द्यायला गेलेलो नाही, मला कोणी त्रास द्यायचा नाही. स्पष्टपणे बोलतायत, मी माझ्या जीवावर निवडून आलोय, कुणाचं नाराज व्हायचं काही कारण नाही, मी निवडून माझ्या जीवावर आलोय, कुणाच्या जीवावर नाही.
स्पष्टपणे एकनाथ शिंदेंना, त्यांच्या पक्षाला, त्यांच्या गटाला हा स्पष्ट इशारा होता की तुमच्या पक्षाचा, तुमच्या गटाचा माझ्या निवडून येण्यामध्ये कवडीचाही भाग नाही. आणि गंमत एका गोष्टीची वाटली, या सगळ्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक एक वाक्य बोलून गेले. कदाचित त्यांना जर कळालं असतं या वाक्याचा अर्थ तर त्यांनी हे वाक्य टाळलं असतं, कारण या वाक्यावर ते प्रचंड ट्रोल होणार महाराष्ट्रभरामध्ये याची कल्पना त्यांना आहे. ते वाक्य होतं, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. जर हा व्हिडिओ पहा. त्याचं खावं मीठ त्याच्याबरोबर राहावं नीट. आज जर आणि बाळासाहेबांच्या विचारानं जर तुम्ही निवडून आला असेल तर त्यांच्याबरोबर कायम निष्ठावान तर शिवसैनिक म्हणून राहायला पाहिजे. ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. प्रताप सरनाईकांच्या तोंडी जसं हे वाक्य आलं तसं महाराष्ट्रभर प्रताप सरनाईक ट्रोल झाले. 2022 मध्ये उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण ज्याचं मीठ खाल्लात त्याचा चांगलाच सत्कार केलात, त्याची चांगलीच परतफेड केली, पांगफेड केली. बरं, हा महेश शिंदे तो पुढे जाऊन हे सगळं ऐकल्यानंतर अजून काय म्हणतोय माहितीये? तुमच्या पक्षाचा आत्ता उदय झालाय या साताऱ्यामध्ये, तुमच्या पक्षाचा आत्ता उदय झालाय. ऐका, हा सुद्धा घरचा आहे. हा पक्ष जन्मलाय आता एवढंच लक्षात घ्या. 2011ला मी भाजपचा झेंडा घेतलाय इथे सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा. 19ला ही जागा शिवसेनेला उद्धव साहेबांच्याकडे गेल्यामुळं फडणवीस साहेबांनी त्यांना फोन करून मला तिथे दिलं आणि मग मी इथे निवडून आलो. लक्षात घ्या, यांचा आत्ता जन्म आहे. शिवसेना आत्ता यांच्या सगळ्यांच्या ताब्यात आल्या. ही अशी कडवट टीका करूनही एकनाथ शिंदेच्या पक्षाने महेश शिंदेंवर अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. भाजपाच्या भीतीने एकनाथ शिंदेचा पक्ष महेश शिंदेंवर कोणतीही कारवाई करणार देखील नाही. ही इथपर्यंत वाईट अवस्था. त्या उलट ज्या गोष्टी भाजपाला हव्या होत्या, शिवसेनेला कमजोर केल्यानंतर कसा महाराष्ट्रभर हातपाय पसरवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय पाहायचंय. स्वतः जयकुमार गोरे यांना आमंत्रण देत आहेत महेश शिंदेंना, आम्ही तुमचे हितचिंतक आहोत. म्हणजे विचार करा, 2029 पर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण हे 360 डिग्री मध्ये बदललेलं असणार आहे. या पुढच्या 3 वर्षांमध्ये महाराष्ट्रातली परिस्थिती तुमच्या आकलनाच्या पलीकडे जाऊन बदललेली असणार आहे. इकडच्या गोष्टी इकडे, इकडच्या गोष्टी इकडे झालेल्या असणार आहेत. भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय वाढून ठेवलंय यासाठी वेळच उत्तर आहे. ती वेळ जाऊ द्या, थोडा संयम ठेवा, अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण ढवळून निघालेलं आहे. संबंध देशाचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण हे वेगवेगळ्या दिशेने चालू लागलेलं आहे. 2029 पर्यंत पुला खालून पाणी जाणार की त्या पाण्यावरचे पूलच बदलले जाणार हे आता आपण सांगू शकत नाही. हे सगळं पाहिलं ना, आणि मग महेश शिंदेचं ते विधान, आम्ही आमच्या जीवावर निवडून येतो, म्हणजे घरातून एकनाथ शिंदेंना आहेर